नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एडी कोकणकर या यूट्यूब चॅनलवरती मी अवधूत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज सकाळी गावी आलो आहे. तर 2 दिवस सुट्टी होती, त्यामुळे शनिवार रविवार, त्यामुळे आज म्हटलं जाऊन येऊया. मागच्या महिन्यामध्ये आलो नव्हतो, जुलैमध्ये. म्हटलं आता ऑगस्टमध्ये जाऊया एकदा. पुन्हा आता गणपतीला यायचंच आहे पुन्हा गावी. त्याच्या आधी म्हटलं पुन्हा गावी जाऊन येऊया. तर मित्रांनो, आता गावाकडे बेंडीची कामं चालू आहेत, तुम्हाला दाखवतो आता. चला तर मग. मित्रांनो, बघू शकता घराच्या समोरच आमच्या इथे शेती आहे आणि आता हा 2-4 दिवस झाले इथे भुईमूग घातला आहे. अजून तसा रुजून आला नाही बऱ्यापैकी. मध्ये मध्ये आले आहेत रुजून, तुम्हाला दिसणार नाही यामध्ये. इथे भुईमूग घातला. यावर्षी कोणी जास्त घातलंच नाही आहे. आम्हीच म्हटलं थोडं घालूया. आणि समोर ते दिसतंय ते नाचणीच आहे. त्याच्यानंतर पुढे ते भात लावणे आहे, तुम्हाला दाखवतो. आणि भुईमूग राखण्यासाठी इथे खूप आहे. काका रात्रीचे झोपायला येतात. तर मित्रांनो, बघू शकता इथे सुकराणींचे 2-3 घरटे आहेत. आता त्यांचं अजून काम चालू आहे बांधायचं घर. बघू शकता अर्धवट अजून झाले आहेत, अजून पूर्ण झाले नाहीत त्यांचे. यंदा मित्रांनो पाऊस कमी असल्या कारणामुळे ह्याच्यामध्ये रानं जास्त वाढली आहेत. त्यामुळे मग माणसं करून आता हे बेंनी चालू आहे करून घेतात. बोल बोल. काय बोलू? चढा. आमची शेताची भाजी घेताय का तुम्ही? पाहिजे का भाजी? ताजी ताजी भाजी दिलंय तर पहिलं होतं तेव्हा दिलं एवढी चांगली पाल्याची तुझी नाही दिलं. बारके मामा ना लावणीत ना आले तेव्हा हो त्या का दिलं. आमच्याकडे निघेले ते लोणचा मागला लोणचा दिलंय. नाही पाहिजे ते कसं वाढलं. कसा बंदा कसं वाढलं ते काय माहिती. डबल नागरट करून सुद्धा रान आलं. बोल बोल चांगला चांगला बोल. मित्रांनो, बघू शकता या वर्षी खूप भरपूर रानं वाढले आहे. त्यामध्ये बघू शकता या साईडला भात कमी दिसते, रान जास्त दिसते. या इकडची आता ही बेंनी केली आहे इकडे. या साईडची बेंनी झाली आहे. इकडे अजून हे 4-5 कोपरे आहेत ते राहिले आहेत. मित्रांनो, छत्री घेऊन नाही आलो, पाऊस आलाय बारीक बारीक, भिजायला वगैरे म्हणून आता पुन्हा चाललोय घरी. पाऊस लागतोय बारीक बारीक. तर मित्रांनो, आत्ता पाऊस गेला, आत्ताच लागून. जरा बघू शकता इकडचं वातावरण आमच्याकडचं. पाऊस लागून गेला धुकं बघू शकता, डोंगराला धुकं लागलं थोडं थोडं. आता झाली दुपारच्या, जेवायला येतील माणसं घरी. जेवण झाल्यानंतर पुन्हा मग बेंडीसाठी जाते. यंदा पाऊस कमी असल्यामुळे आणि नांगरट थोडी करायला भेटलं नाही, त्यामुळे मग रान जास्त वाढली यंदा. बघा पाऊस भरला आहे, आता पुन्हा येतोय पाऊस जोरात, आवाज येतो पावसाचा. त्याआधी आता मी चाललो घरी जातो, नाही तर पाऊस आल्यावर पुन्हा भिजायला होईल. तुम्हाला एक नवीन आमचा पाहुणा पण दाखवतो घरी. 5-6 दिवस झाले त्याला. पाऊस आला जोरात, घरी आला म्हणून बरं झालं. मी आमचा पाहुणा दाखवतो तुम्हाला, हा बघा आमचा नवीन पाहुणा घरी आलेला आहे. 5-6 दिवस झाले त्याला. तर मित्रांनो, आता झोपून उठलो. आता वाजलेत 5 संध्याकाळचे. आता जरा गुरांना चारा टाकतो गोठ्यामध्ये. संध्याकाळची त्यांना सोडत नाही. सकाळी काकांनी चारा घेऊन आला आहे, ते आता आतमध्ये गोठ्यात टाकतो त्यांना. आणि मग पुन्हा आता तिकडे वरती ते रान काढलं ते टाकायचं आहे, ते टाकण्यासाठी यायचं आहे. चला.
त्यात गायला आणि वासराला चार टाकली. आता चाललो आहे वरती तिथे रान टाकायचं आहे, त्यासाठी चाललो आहे पुन्हा. आज होईल वाटतं इथलं बेनू भातातलं. तर मित्रांनो गाय टाकले होते बाबाने आधीच. मी आता गेलो थोडे 1-2 टप टाकले, पुन्हा चालला होता घरी. भातल्ली बेणी झाली मित्रांनो. आता हळदीमध्ये आहेत बेणीसाठी. त्या साईडला इथे हळद आहे आमची. तर मित्रांनो जरा आता माळावरून फिरून येतो. तर काय काम नाही तसं घरी, त्यामुळे जरा माळावरून फिरून येऊया जरा. आता इथूनच येतो जरा फेरवटका मारून. होऊ शकतं यामध्ये काजीचं कंपाऊंड आहे, त्यामध्ये मध्येच भात लावणी केली आहे. तसं भात लावणी केली त्यामुळे मग भात कापल्यानंतर सगळं मोकळं होईल, त्यामुळे मग साफ करावं लागणार नाही. त्यामुळे मग ते तसं केलं आहे. जोपर्यंत काजी छोटे आहेत तोपर्यंत तसं करता येतं. काय ना काय शेती करतात. आम्ही पण पहिलं करतो आतमध्ये, आता काळजी लावल्यामुळे नाही. आता तर मित्रांनो ही दररोजची आमची पहिली वाट असायची. 2 टाईम गुरांना सकाळ संध्याकाळ चरण्यासाठी याच वाटेतून आम्ही घेऊन जायचो इकडे माळावरती. आता बघितलं तर तुम्हाला गुरं दिसणार नाही. आमची आहेत ती 2 आहेत. त्यांना सकाळी 1 टाईम चरण्यासाठी सोडतात काका, आणि संध्याकाळी मग 4 घेऊन येतात. म्हणजे सकाळी 4 घेऊन येतात त्यांना, मग संध्याकाळी 4 टाकतात त्यांना खाण्यासाठी. संपूर्ण माळा बघितलं शेती पण नाही, गुरं पण नाही, सगळं असंच आहे माळा. आता काही जण कंपाऊंड करून काळजी लावतात त्यामध्ये, नाही तर सगळी मोकळच आहे माळ. संपूर्ण माळ मोकळा आहे. मस्त किती छान वाटतं. पहिले इथंच गुरांना घेऊन असायचो, त्यामुळे मग खूप भारी वाटायचं. आता पण अजून पण इथं आल्यावर खूप मस्त वाटतं, छान वाटतं. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.